नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। आणि मी आज व्हिडिओ काढण्याचा उद्देश असा आहे की तुळजापूर शहरामध्ये चौगुले बंधू यांचा वडापाव सेंटर आहे आणि हे वडापाव सेंटर 1969ला चौगुले यांनी तुळजापूर शहराच्या मध्यवर्ती पॉईंटला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी त्यांनी छोट्याशा गाड्यापासून सुरुवात केलेली आहे। रस्त्यावर म्हणजे फुटपाथवर यांनी छोटासा गाडा टाकलेला होता आणि त्या गाड्यावर त्यांनी पाववड्याची सुरुवात, जी की तुळजापूर शहरामध्ये पहिल्यांदाच पाववड्याची सुरुवात झालेली होती किंवा सगळीकडे असेल, पाववडा हा सुरुवात इथून झालेला आहे, तुळजापूर शहरातून। मित्रांनो, सुरुवातीला इथं वडापाव खायला आलो त्यावेळेस पाववड्याची किंमत फक्त आणि फक्त 2 रुपये होती आणि पॅटेज भजे म्हणजे बटाटा चिप्सपासून बनवलेले भजे हेही इथले प्रसिद्ध आहेत। तर आता आपण बघूयात, चला तर मग बघूयात आपण चौगुले वडापाव सेंटर। आलू भजे नाही, कांदा भजे पाहिजे त्यांना, कांदा भजे। मित्रांनो, आपण आता विचारूयात चौगुले वडापाव सेंटर जे दुकान आहे याचे जे मालक आहेत। सर्वप्रथम आपण मालकाचा परिचय घेऊयात, जे की तुळजापूर शहरामध्ये फेमस असलेला चौगुले वडापाव। तर नमस्कार मालक। नमस्कार। आम्ही तुमच्या दुकानचं नाव भरपूर प्रमाणात ऐकलेलं आहे, तुमच्याकडे वडे वगैरे व्यवस्थित मिळतात असं कळलं आणि बऱ्याचशा वर्षापासून तुमचं दुकान आहे असं समजलं। तुमचं नाव? मी संदीप चौगुले। हां, तर हे तुमचं दुकान आहे ते साधारण किती वर्षापासूनच आहे? 1969 पासून माझ्या वडिलांनी हे दुकान चालू केलेलं आहे। हां, माझा छोटासा आणि खूप छोटासा आधीचा गाड्याचा उद्योग होता। हां, गाड्यावर धंदा चालू केलेला होता। त्यात मी थोडस नंतर माझ्या हातात आल्यानंतर वडिलांच्या नंतर मी घेतलं आणि मी तसंच चालवत आहे आणि खूप छान वाटतंय मला की सर्व गिरायक माझ्याकडनं खुश होऊन जातात। मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत चौगुले वडापाव सेंटरमध्ये आणि आता आम्ही इथं आल्यानंतर इथले जे काय स्पेशल आहे पॅटेज वडापाव, जे की 1969 पासून चौगुले वडापाव सेंटरमध्ये चालू आहे आणि याची सुरुवात अगदी छोट्याशा गाड्यापासून सुरुवात झालेली होती। इथं फुटपाथ होता आणि फुटपाथवर
कमलाकर चौगुले यांनी वडापाव सेंटरचं एक छोटंसं रोपटं लावलेलं होतं आणि त्या रोपट्याचं रूपांतर आज या कमीत कमी यांच्या 3 ते 4 शाखा आहेत. बघू शकता तुम्ही सध्याच्या घडीला तिथं ग्राहक भरपूर आहेत. तुम्ही कधी या 12 महिने कधीही आल्यानंतर तुम्हाला या दुकानात गर्दी दिसेल आणि विशेष म्हणजे इथली क्वालिटी खरंच जबरदस्त आहे. मी अगदी लहानपणापासून यांच्या वडापाव सेंटरला येत होतो. एकदम स्वस्तात त्यांचा पॅकेज वडापाव होता. गोरगरिबाला सामान्य जनतेला परवडेल असा सिजनेबल रेट होता. त्याच्यामुळं आता आम्ही हे आहे इकडे बघू शकता, हे आहे पॅकेज वडापाव आणि हे आहे बटाटा चिप्स याच्यापासून बनवलेले बटाटा भजे. तर आता आम्ही खाऊन याची टेस्ट बघणार आहोत. तर आता हे बघू शकता तुम्ही, हे आहे पॅकेज वडे आणि याची आता आम्ही टेस्ट करून बघणार आहोत. आणि सोबतीला आहे मस्तपैकी हिरवी मिरची आणि ते पण तेलामध्ये तळून याला मीठ वगैरे लावलेलं आहे. आता खाल्ल्यानंतरच याची टेस्ट कळेल. स्वादिष्ट आहे. कसं वाटतंय टेस्ट? चांगलाच चवदार आहे. तसं आता मी सध्याच्या घडीला पॅकेज वडापाव खाल्लेला आहे आणि याची क्वालिटी जशी 1969ला होती त्याच पद्धतीची क्वालिटी आहे. आणि सोबतीला ही जी मिरची दिली आहे तर मित्रांनो, ही मिरची तुम्हाला अजिबात तिखट लागणार नाही तशी. कारण याचे कारण असं आहे की याला पूर्ण तेलामध्ये तळलेलं आहे, याला मीठ वगैरे लावलेलं आहे, थोडासा मसाला पण आहे आणि स्वाद एकदम जबरदस्त आहे. आणि क्वालिटी तर काय नंबर 1, नादखुळा, सांगायची आवश्यकता बसणार नाही. सामान्य जनतेसाठी, गोरगरीब जनतेसाठी हा वडापाव म्हणजे एक प्रकारचा वरदान असलेला आहे. आणि एकदम स्वस्त क्वालिटी, जे की आपण 50 रुपयाच्या आतमध्ये आपलं पोट भरेल अशा पद्धतीनं आपण हे खाऊ शकतो. आणि हे आहे पॅकेज वडापाव आणि हे आहे बटाटा चिप्स भजे. बटाटा चिप्स. हा, तर हे बघा एकदम जबरदस्त. आहा, नादखुळा, स्वादिष्ट आहे. एकदम स्वादिष्ट आणि क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही पण आहे. तर हे बघा, आता आम्ही बटाटा चिप्स पण खाल्लेला आहे आणि हे वडा पण खाल्लेला आहे. क्वालिटी जबरदस्त आहे. आम्ही खाल्ले, आम्ही टेस्ट केले. तुम्ही पण यायलाच लागतंय. चौगुले वडापाव सेंटर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, तुळजापूर येथे. काय करताय मग, येताय ना वडापाव आणि पॅकेज भजे खायला?